नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल ITI इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, मी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केलेली आहे. त्यापैकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचा जे 7वं मॉड्यूल आहे सेल आणि बॅटरी याचा पहिला पार्ट बघणार आहोत. याला मी टोटल 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. आज पहिल्या पार्टबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तसंच या आधीचे जे टोटल 6 मॉड्यूल आहे ही मी माझ्या युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ज्याही विद्यार्थ्यांनी ते आधी बघितले नसतील त्यांनी ते काय करा, ते बघून तुमच्या सीबीटी एक्झामची तयारी चालू ठेवा. चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूया. बघा, क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतो, विच डिव्हाइस कन्वर्ट द सनलाइट इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. बघा, असं कोणतं डिव्हाइस म्हणतो की असं कोणतं उपकरण आहे जे सूर्यप्रकाशाचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करते. आता हा प्रश्न जवळपास सगळ्याला माहिती आहे की आपल्या घरावरती जे तुम्ही बघितलं असेल सोलर पॅनल जे लावलेले आपण, त्या सोलर पॅनल पासून काय करतो आपण, सोलर पॅनल पासून त्याच्यावरती हीट पडते आणि आपण त्याच्यापासून काय करत असतो, इलेक्ट्रिसिटी घेतो. मग याचं म्हणजे काय की सोलर पॅनल हे आन्सर आहे. पण जर तुम्ही ऑप्शन मध्ये बघितलं बघा, पहिलं फोटोव्होल्टिक सेल दिसतं, लिक्विड क्रिस्टल डायोड दिसतं, लाईट इमिटिंग डायोड दिसतं, लाईट डिपेंडंट रेजिस्टर दिसतं. तर मग याच्यापैकी सोलर सेल जो असतो ना, तो सोलर सेल PV सेल आपण त्याचं दुसरं नाव म्हणतो, ज्याला म्हणतो आपण फोटोव्होल्टिक सेल असं म्हणत असतो. म्हणजे त्या सोलर सेलमध्ये ज्या अशा डायोड बनलेला असतो, त्या डायोडचं जे मटेरियल असतं ना, तो फोटोव्होल्टिक सेल असतं. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आहे ना या प्रश्नाचा बरोबर उत्तर येणार. लिक्विड क्रिस्टल बघा, लाईट इमिटिंग डायोड म्हणजे जे तुमच्या घरात तुम्ही LED वापरता ना, जो आपण LED बल्ब वगैरे वापरतो, तो LED बल्ब जो बनलेला असतो तो लाईट इमिटिंग डायोड पासून बनलेला असतो. आणि नंतर लाईट डिपेंडंट रेजिस्टर वगैरे काय, हे आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं, डिस्कस केलेलं आहे. मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर काय ए येणार. क्वेश्चन नंबर 2 बघा, विच लॉ काय सेकंडरी सेल वर्क. आता लक्षात राहू द्या नाही का, आता याच्यात बघा, याच्यात स्पेसिफिक शब्दाला म्हणून तुम्हाला सांगतो. इथं काय माहिती का, सेकंडरी सेल दिलेला आहे. सेलचे मुख्यतः 2 टाईप पडतात असतात. आता एक्स्ट्रा मध्ये लक्षात राहू द्या, सेलचे 2 टाईप पडतात. एक असतं प्रायमरी सेल आणि एक असतं सेकंडरी सेल. मी काय सांगितलं, एक असतो प्रायमरी सेल, एक असतो सेकंडरी सेल. तर जो प्रायमरी सेल असतो ना, प्रायमरी सेल म्हणजे असा सेल की जो रिचार्ज होत नाही. रिचार्ज होतो का, रिचार्ज होत नाही म्हणजे त्याला एकदा वापरल्यानंतर आपल्याला फेकून द्यावं लागतं, त्याला आपण प्रायमरी सेल म्हणतो. आणि असा सेल की जो आपण रिपीटेडली रिचार्ज करू शकतो किंवा रिपीटेडली त्याची चार्जिंग डिस्चार्जिंग होत राहते, त्याला आपण सेकंडरी सेल म्हणतो. म्हणजे रिचार्ज का होत असतो, तो होत असतो. मग याचं एक्झाम्पल बघितलं तर आपल्या घडीमध्ये जो सेल वापरतो पहा आपण, म्हणजे बघा, ज्या आपला घडी आहे त्या घडीतला सेल एकदा संपला का आपण तो फेकून देतो. पण तसंच जे दुसरे डिव्हाइसेस वगैरे, जसं कॅमेरामध्ये आपण बॅटरी वापरतो, कॅमेरामध्ये सेल वापरतो, मग त्या सेलचं काय होत असतं माहितीये का, आपण जसं आपल्या मोबाईलमध्ये जी बॅटरी आहे त्याला आपण रिचार्ज करू शकतो म्हणा, मग ती सेकंडरी सेलच्या कॅटेगरीमध्ये येते. मग असं त्यांनी काय विचारलं की असा कोणता सेल आहे, काय विचारलं त्यांनी की सेकंडरी सेल हा कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करत असतो, कोणत्या प्रिन्सिपल काम करतो. म्हणजे बघा काय असतं, सेकंडरी सेलमध्ये नाही का एक इलेक्ट्रोलाइट असतं आणि एक एनोड एक कॅथोड. म्हणजे हा सेकंडरी सेलचा नाही का बेसिक कन्स्ट्रक्शन आहे. त्याच्यात एक एनोड असतो, एक कॅथोड असतो आणि लिक्विड फॉर्म मध्ये किंवा इलेक्ट्रोलाइट असतं. मग याच्यात काय असतं की फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस, जसं फॅरेडे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जे लॉ आहेत, फॅरेडेनं इलेक्ट्रोलिसिसचा लॉ सांगितला होता. मग त्याच्यामध्ये त्यानं काय सांगितलं होतं की एखाद्या याच्यामध्ये किती मास त्या एनोड किंवा कॅथोडवरती जमा होईल हे डिपेंड करत, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं त्याच्यामधून किती करंट जातो आणि किती टाइमसाठी जातो. मग हे त्याचं स्टेटमेंट होतं. भविष्यात तुम्हाला येईल बघा, मास इज इक्वल टू, आता मग ज्यावेळेस आपण डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी काढतो ते ZIT येतं. हा त्याचा फॉर्म्युला होतो, किती मास त्याच्यावरती काय जमा होणार. पण हा लॉ कोण सांगितला, तर हा लॉ जो सांगितला ना, हा असतो फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस, म्हणजे फॅरेडेचा इलेक्ट्रोलिसिसचा नियम. मग ऑप्शन नंबर डी चं बरोबर आहे. मग बघा, लेन्झ लॉ, जूल लॉ. तर मग जूल्स लॉ कशाच्या संबंधित आहे, जूल्स लॉच्या हीटच्या संबंधित आहे. कशा संबंधित आहे, हीट. आणि जो लेन्झचा लॉ आहे हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वरती का, म्हणजे जसा फॅरेडेचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा लॉ आहे त्याच्याच अपोजिट मध्ये लॉ असतो, त्याला लेन्झ लॉ म्हणतो आपण. फॅरेडेचा नियम हा इलेक्ट्रोलिसिस साठी वापरला जातो आणि फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, मी तुम्हाला सांगितलं फॅरेडेचे 2 लॉ असतात. हे इंडक्शन म्हणजे सेल्फ इंडक्शन आणि म्युच्युअल इंडक्शन. अशा पद्धतीने या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार ऑप्शन नंबर सी. नंतर बघा क्वेश्चन नंबर 3 बघा, तोच आता मी तुम्हाला जो एक्सप्लेन केला. त्यांनी काय विचारलं की व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द मास, काय कॅल्क्युलेट द मास डेसिपेटेड ड्युरिंग द इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस. आता इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रोलिसिस म्हणजे ज्यावेळेस आपण काय करतो, एखाद्या बिकरमध्ये किंवा एखाद्या बॉक्समध्ये आपण एनोड कॅथोड लावतो, याच्यामध्ये काही लिक्विड टाकतो आणि याच्यावरती डीसी करंट पास करतो. कोणता करंट पास करतो, डीसी. त्याच्यात नाही का मास डिसिपेट होत असतं. डिसिपेट होतो म्हणजे काही आयन नाही का दुसऱ्या आयनवरती जाऊन लागतात किंवा त्याला आपण बघा इलेक्ट्रोप्लेटिंग वगैरे करतो आपण, किंवा जी बॅटरी वापरतो. मग या प्रोसेसला इलेक्ट्रोलिसिस म्हणते. मग याच्यामध्ये किती मास हे होणार, तर हे मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. बघा त्याच्यातून तुम्ही किती वेळेसाठी करंट पास करून किती करंट पास करून राहिले आणि किती वेळेसाठी पास करून, म्हणजे I × T. पण डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी ज्यावेळेस साइन करतो त्यावेळेस आपल्याला झेड मध्ये टाकावं लागतं. म्हणजे हा फॉर्म्युला म्हणतो M = ZIT. मग याच्यामध्ये झेड म्हणजे काय बघा, M म्हणजे द मास सबस्टन्स डिपॉझिटेड
मास सबस्टन्स डिपॉझिटेड इन ग्राम्स इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट, ज्याला आपण कॉन्स्टंट असतो त्याला इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट म्हणतो, म्हणजे झेड. आणि बघा मी सांगितलं आय म्हणजे काय इलेक्ट्रिक करंट, आणि टी म्हणजे काय असतं टाइम, म्हणजे ड्युरेशन, किती टाइमसाठी तो काय येणार आहे करंट त्या तुम्ही सर्किटमधून पास केला म्हणजे टाइम. अशा पद्धतीने याचा फॉर्म्युला काय म्हणला, झेड इज इक्वल टू एम इज इक्वल टू झेड आय टी. मग बघा आय टी का फक्त नाही, इथं झेड आय टी येणार, म्हणजे ऑप्शन नंबर ए ही कटलं. ऑप्शन नंबर बी झेड आय टी ग्राम, म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. जर सी बघायला गेले तर झेड आय अपॉन टी आहे, म्हणजे हे डिवाइड मध्ये नाही म्हणून दोन्ही कटले. ऑप्शन नंबर बी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा हा क्वेश्चन नाही का सेम अजून पुढे प्रश्न विचारले, त्याच्यामुळे लक्षात राहू द्या, सेम रिपीटेड क्वेश्चन येतात नेहमीमध्ये. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतो बघा, व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ बॅटरी इन अ स्पेसिफाईड. आता बॅटरी म्हणजे बघा बॅटरी त्यांनी काय विचारलं, बॅटरीची कॅपॅसिटी कशामध्ये तू स्पेसिफाय केलेली असते. जसं बघा आपण म्हणतो की त्याच्यातून करंट किती झाला आपण एम्पियर मध्ये कॅल्क्युलेट करतो, किंवा आपण म्हणलं ही मोटर किती वॅटची आपण सांगतो 50 वॅटची मोटर आहे, 40 वॅटची मोटर आहे, किंवा एचपी सांगतो. मग तसं त्यांचं म्हणणं काय की जी बॅटरीची जी कॅपॅसिटी असते, जसं तुमच्या घरातली टाकी आहे, त्या घरातल्या टाकीची कॅपॅसिटी कशामध्ये असते, लिटरमध्ये असते. म्हणता 1000 लिटरची टाकी, 2000 लिटरची टाकी आहे. मग तसं जी बॅटरी असते ना, त्या बॅटरीमध्ये बॅटरी काहीतरी चार्ज स्टोअर करून ठेवते. मग ते चार्ज स्टोअर करून ठेवते, तर नेमकी त्याची कॅपॅसिटी काय कशावरती ठरवतो, तर ते ठरवतो बघा आपण एम्पियर अवर वरती. एम्पियर अवर म्हणजे काय असतं की जर एखादी बॅटरी समजा मी काय म्हटलं 2 एम्पियर अवरची बॅटरी आहे, याचा अर्थ ती बॅटरीने का 2 एम्पियर एवढा करंट एका तासासाठी डिलिव्हर करू शकते. मी काय सांगितलं, ती बॅटरी 2 एम्पियर एवढा करंट किती तासासाठी, एका तासासाठी डिलिव्हर करू शकते, म्हणजे त्याला आपण 2 एम्पियर अवर म्हणतो. मग तसंच बघा जर तुम्ही बघितलं असेल तर आपण म्हणतो बघा आता लेटेस्ट मोबाईल फोन येतात, आपण 6000 mAh ची बॅटरी आहे, 8000 mAh ची बॅटरी. आता एमएएच म्हणजे काय असतं म्हणजे एम म्हणजे असतं मिली, ए म्हणजे एम्पियर आणि एच म्हणजे आवर. म्हणजे जी तुमची मोबाईलची जी बॅटरी आहे ना, त्या बॅटरीची रेटिंग असते बघा, तुम्ही ऐकलं असेल ऍडमध्ये पण ऐकता तुम्ही MAH आहे. आता एम म्हणजे काय असतं मिली, ए म्हणजे एम्पियर, एच म्हणजे आवर. मिली म्हणजे काय की खूप, कारण ती बॅटरीची कॅपॅसिटी खूप कमी असते म्हणून आपण मिली एम्पियर आवर म्हणतो. आणि ज्या मोठमोठ्या बॅटरी असतात, ज्या आपण ट्रॅक्टर, मोठमोठ्या मशीन किंवा इन्व्हर्टरसाठी ज्या वापरतो, त्या एम्पियर आवर मध्ये त्यांची काय केली असते रेटिंग दिलेली असते. म्हणजे याचं उत्तर बघा एम्पियर आवर, ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार. मग आता व्होल्ट कशाचं युनिट आहे, व्होल्टेजचं युनिट आहे. वॅट कशाचं आहे, वॅट पॉवरचं युनिट आहे बघा. आणि व्होल्ट एम्पियर कशाचं युनिट आहे, व्होल्ट एम्पियर हे बघा ॲपरंट, काल आपण म्हणजे याच्या आधीच्या लेक्चर बघा ॲपरंट पॉवर असते, ॲपरंट पॉवरचं युनिट असतं व्होल्ट एम्पियर. मग अशा पद्धतीने हे चारीचे युनिट काय केले तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. नंतर बघा व्हॉट इज द नेम ऑफ डिफेक्ट बेंडिंग ऑफ प्लेट्स इन अ सेकंडरी सेल. सेकंडरी सेलमध्ये जर एखादा सेकंडरी सेल बघा, आता तुम्हाला सेकंडरी सेल म्हणजे काय माहिती आहे की असा सेल जो रिचार्ज होतो. मग त्यांनी काय सांगितलं की सेकंडरी सेलमध्ये वाकणे या दोषाचे म्हणजे या दोषाचं नेमकं काय, वाकणे याला आपण नेमकं काय म्हणतो बघा. जर तुम्ही बघितलं असेल ज्या जुन्या काळाच्या बॅटऱ्या होता, जर तुम्ही त्या जुन्या काळातल्या बॅटऱ्या बघितल्या असेल ना, त्या बॅटऱ्या काय व्हायच्या माहिती आहे का, अशा प्लेट्स म्हणजे पूर्ण प्लेट्स असाय ना, काही बॅटरी फुगायची, कधी कधी त्या बॅटरी ज्या नंबर ऑफ प्लेट्स असतात त्या प्लेट्स काय व्हायच्या बेंड व्हायच्या, त्याच्यामध्ये अशा बेंड झालेल्या आहेत आणि याला फुगलेल्या आहेत थोड्याफार. मग या इफेक्टला काय म्हणतात म्हणजे याच्यामुळे, हे कशामुळे होतं, ज्यावेळेस तुम्ही एखादी बॅटरी ओव्हर चार्जिंग करता. म्हणजे काय की जुन्या काळात बघा मोबाईल होते, जुन्या काळातले लोक काय म्हणायचे की तुम्ही मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावून ठेवू नका. का व्हायचं, कारण जुन्या काळात एवढी टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली नव्हती की जर तुम्ही रात्रभर मोबाईल चार्जिंग लावला ना, ते बॅटरीच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त करंट त्याच्यात जायचा आणि त्याच्यामुळे त्या काय होते, याच्या प्लेट होत्या त्या प्लेट बेंड व्हायच्या आणि आपली जी बॅटरी ती फुगायची. मग या इफेक्टला म्हणजे ज्यावेळेस बेंड होता त्या या इफेक्टला बकलिंग असं म्हणते. काय म्हणते, बकलिंग असं म्हणते. आणि तेच विचारलं की सेकंडरी सेलमध्ये जर का तुमच्या प्लेट बेंड होत असतील त्या इफेक्टला तुम्ही काय म्हणणार, त्या इफेक्टला बघा ऑप्शन नंबर 1 आहे याचं बकलिंग, हे आन्सर आहे. मग आता बाकीचे बघा लोकल पार्शियल हार्ड सेपरेशन, पार्शियल शॉर्ट वगैरे म्हणजे बॅटरी शॉर्ट वगैरे त्याला म्हणतो आपण. पण जे प्लेट्स ज्याला वाकतात ना, त्या प्लेट वाकण्याच्या प्रोसेसला किंवा वाकते कशामुळे त्याचा इफेक्ट काय होतो, बकलिंग हा इफेक्ट होत असतो. नंतर बघा क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतो, व्हॉट इज अ युनिट ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज. जर तुम्ही मला माझे लेक्चर पहिल्यापासून बघत असाल ना, तर मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं बघा, या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला येणार नाही असं होणारच नाही, कारण आपल्याला त्यांनी काय विचारलं, इलेक्ट्रिकल चार्जचं युनिट विचारलं. मग इलेक्ट्रिकल चार्ज म्हणजे काय असतं, क्यू म्हणजे इलेक्ट्रिकल चार्ज, आणि इलेक्ट्रिकल चार्ज याचं युनिट असतं बघा कुलम. आपण काय म्हणतो, ज्याला आपण सीने डिनोट करतो, इलेक्ट्रिकल चार्ज युनिट असतो कुलम. आणि बघा रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज म्हणजे बघा करंटचा फॉर्म्युला, करंट इज इक्वल टू Q/T म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम. मी तुम्हाला याच्या आधी लिहून दिलं की युनिटचं करंटचं दुसरं युनिट काय असतं, कुलम पर सेकंड सुद्धा एक करंटचं युनिट असतं. आणि त्यांनी आपल्याला विचारलं इलेक्ट्रिकल चार्जचं युनिट, तर इलेक्ट्रिकल चार्ज युनिट काय असणार, ऑप्शन नंबर सी कुलम असणार आहे. मग आता बघा व्होल्ट, मी आता सांगितलं व्होल्ट कशाचं युनिट असतं, व्होल्टेजचं युनिट असतं. वॅट कशाचं असतं, पॉवरचं असतं. बघा जर तुम्ही पहिल्यापासून जर का ऑप्शन जरी व्यवस्थित वाचले का नाही, तरी तुम्हाला इथं समजून जाईल, कारण मी हे तीनच्या तीन युनिट तुम्हाला आधीच्या क्वेश्चन मध्ये सांगितले होते की व्होल्टेजचं युनिट आहे, वॅट पॉवरचं युनिट आहे आणि एम्पियर करंटचं युनिट आहे. त्यांनी आपल्याला विचारलं होतं चार्जचं, तर ऑटोमॅटिकली जरी तुम्हाला माहिती नसतं तरी तुम्ही ऑप्शन नंबर डी मारू शकले होते. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द आउटपुट व्होल्टेज ऑफ लिथियम सेल.
बघा मी तुम्हाला सांगितलं काही क्वेश्चन नाही का पाठ करावं लागतात. आता जसं काही फॉर्म्युले वगैरे तर मी फॉर्म्युले तुम्हाला सांगू शकतो, पण काही क्वेश्चन असतात की जे तुम्हाला काय करायचं डायरेक्ट रट्टा मारायचे आहेत. तर त्यांनी काय विचारलं आपल्याला की लिथियम जो सेल आहे, लिथियम सेल, या लिथियम सेलचा आउटपुट व्होल्टेज किती असतं. आता पहिल्या गोष्टी स्टँडर्ड येत होत्या की पहिलं नाही का, पहिले लिथियम सेल नाही का 2.5 व्होल्टवरती रेटेड असायचे, असतात की 2.5 वरती स्टँडर्ड व्होल्टेज असतं. पण आता नाही का आपण म्हणजे वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे लिथियम सेल सुद्धा बनवतो. पण हा क्वेश्चन नेहमीचा क्वेश्चन आहे आणि त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर डी दिलेले आहे. त्याच्यामुळे लक्षात राहू द्या की 2.5 व्होल्टचा लिथियम सेलचं स्टँडर्ड आउटपुट असतं. नंतर बघा, व्हॉट इज द मेथड ऑफ चार्जिंग ऑफ बॅटरी टू बी चार्ज फॉर अ शॉर्ट ड्युरेशन ॲट हायर रेट. त्यांचं काय म्हणणं आहे बघा, की तुम्हाला काय करायचंय, जर बॅटरी कमी कालावधीसाठी, काय सांगितलं, कमी कालावधीसाठी जास्त दराने चार्ज करायची असल्यास चार्ज करण्याची पद्धत कोणती आहे. बघा आता नवीन मोबाईलमध्ये बघा, नवीन मोबाईलमध्ये बघा बूस्ट चार्जिंग मेथड वापरतो किंवा काय म्हणतो त्याला आपण सुपर चार्ज मेथड, अशा बघा ह्या चार्जिंगच्या मेथड आहेत. मग याच्यामध्ये कंपनी काय क्लेम करते की तुम्ही आमचा मोबाईल 15 मिनिटं चार्ज करा, तुमचा मोबाईल 15 मिनिटात फुल चार्ज होणार. मग दुसरी कंपनी काय म्हणते की तुम्ही आमचा 14 मिनिटात मोबाईल फुल चार्ज होणार. मग ही जी चार्जिंग मेथड असते ना, ज्या चार्जिंग मेथडने आपण चार्जिंग करतो बॅटरीला, ती चार्जिंग मेथड कोणती आहे की म्हणजे जर का तुम्हाला कमी ड्युरेशन ऑफ टाइम कमी आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त बॅटरी चार्ज करायची, याला आपण बूस्ट चार्ज म्हणतो. आणि काही मोबाईलमध्ये बघा चार्जिंग लावल्यानंतर जर का तुमचा मोबाईल बूस्ट चार्जिंगला सपोर्ट करत असेल, तिथं मोबाईलवरती लिहून येतं बूस्ट चार्ज म्हणून. म्हणजे ऑप्शन नंबर बी ते या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे की काय, ज्या वेळेस आपल्याला कमी कालावधी म्हणजे टाइम पिरियड कमी असतो आणि जास्तीत जास्त बॅटरी चार्ज करायची असते, त्यावेळेस बूस्ट चार्जिंग मेथड वापरली जाते. आता नंतर बघा, इनिशियल चार्ज म्हणजे काय असतं हे लक्षात राहू द्या फक्त. इनिशियल चार्ज म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बॅटरी नवीन बनवता आणि नवीन बनल्यानंतर जी पहिल्यांदा ज्यावेळेस बॅटरी तुम्ही चार्ज करते त्याला आपण इनिशियल चार्ज असं म्हणतो. ट्रिकल चार्ज म्हणजे काय बघा, आता तुम्हाला सांगतो मी, जितकेही मोबाईल जे फास्ट चार्जिंग होते ना त्यांच्या बॅटरी सुद्धा लवकर खराब होतात. का खराब होतात, कारण बॅटरीची एक लिमिट असते. जर का तुम्ही बॅटरीला फास्ट चार्जरनं चार्ज करत गेले, प्रत्येक वेळेस फास्ट चार्जरनं चार्ज केलं तर त्या बॅटरीची नाही का काय होते, हेल्थ खराब होते आणि बॅटरी लवकर डॅमेज होते. म्हणून बघा, आता लोक काही जर का तुम्ही बघितलं असेल, काही लोक म्हणतात की तुम्ही तुमचा मोबाईल नाही का जेव्हा गरज असते त्याच वेळेस फास्ट चार्जिंग करायला पाहिजे, अन्यथा तुम्ही नॉर्मल चार्जरनं चार्ज केला तरी चालतो. मग ट्रिकल चार्ज म्हणजे काय असतं, ट्रिकल चार्ज म्हणजे अशी चार्जिंगची मेथड, ज्या चार्जिंग मेथडमध्ये काय करतो आपण, त्या बॅटरीला म्हणजे कमी पॉवरनं चार्ज करतो लॉंग ड्युरेशन ऑफ टाइमसाठी. म्हणजे त्याला काय होतं की आपण ज्याला स्लो चार्जिंग, ज्याला म्हणतो स्लो चार्जिंग मुद्दामून करतो, तर याचा फायदा असा होतो की ज्यावेळेस तुम्ही स्लो चार्जिंग करता बॅटरीची, त्यावेळेस त्या बॅटरीची हेल्थ काय असते, इम्प्रूव्ह होते आणि हेल्थ, ती बॅटरी जास्तीत जास्त काळासाठी टिकते. आणि जिथं आपल्याला अशी गरज नाही, जिथं आपल्याला म्हणजे नॉर्मली कमी स्पीडने चार्जिंग केली तरी चालते, त्या ठिकाणी आपण ट्रिकल चार्जिंग वापरत असतो. आता चौथं असतं की फ्रेशनिंग चार्ज म्हणजे काय. बघा आता काय होतं की फ्रेशनिंग चार्ज म्हणजे काय, की बॅटरी नवीन बनवली, आपण तिला चार्ज केलं, पण काही दिवसासाठी काय का बॅटरी आता जसं शोरूम मध्ये ठेवलेली आहे किंवा बॅटरी तुमची यूज मध्येच नाहीये फॉर लॉंग ड्युरेशन ऑफ टाइम, म्हणजे तुम्ही आता 1 महिना झाले, 2 महिने झाले, ती बॅटरी बंद आहे, तर मग ती बॅटरी ऑटोमॅटिकली डिस्चार्ज होत असते. आणि त्या कंडिशनला ज्यावेळेस आपण तिला परत एकदा यूज मध्ये आणायचे, त्यावेळेस ज्यावेळेस आपण चार्ज करतो त्यावेळेस त्याला फ्रेशनिंग चार्ज म्हणजे. असं लक्षात राहू द्या की बघा, आपण फ्रेश होण्यासाठी जे झोपल्यानंतर आपण फ्रेश होतो, मग तसं फ्रेशनिंग चार्ज म्हणजे काय असतं की खूप दिवसानंतर बॅटरी काय तुमची डेड, म्हणजे खूप दिवसानंतर पहिले फुल चार्ज करून ठेवली, पण काही दिवसांनी थोडी त्याची लिमिट काय होते, म्हणजे ऑटोमॅटिकली बॅटरी डिग्रेड होते आणि परत त्याला चार्ज करताना म्हणजे आता कंटिन्यूस वापरण्यासाठी त्याला फ्रेशनिंग चार्जेस म्हणत असतं. बघा हे सगळे क्वेश्चन म्हणजे हे जे सगळे ना एक्सप्लेनेशन मी याच्यासाठी केलं की कदाचित तुम्हाला आता याच्यात नाही विचारला, नेक्स्ट कुठेतरी भविष्यात प्रश्न विचारू शकतात याच्यावरती. हे साईडला दिलेलं पण हे तुम्ही हे पण काय करू शकता, वाचून घेऊ शकता एकदा. नंतर बघा, विच इलेक्ट्रोलाइट यूज इन अ झिंक ड्राय सेल. आता बघा मी तुम्हाला काय सांगितलं, तर ड्राय सेल म्हणजे काय, असं सेल की ज्याच्यात इलेक्ट्रोलाइटिक म्हणून आपण एखाद्या लिक्विडचा वापर करेन, ज्याच्यामध्ये काय एखादा ड्राय पावडर वगैरे वापरतो, त्याला आपण ड्राय सेल म्हणतो. तर त्यांनी काय विचारलं, कार्बन झिंक मध्ये इलेक्ट्रोलाइट. मी काय सांगितलं, इलेक्ट्रोलाइट जसं मी तुम्हाला सांगितलं बघा, याच्यामध्ये काय सांगितलं, लिक्विड टाकतो आपण सांगितलं होतं, ज्या ठिकाणी आपण ड्राय पावडर वगैरे टाकतो तिथं काय वापरतात. तर मग याचं सरळ लक्षात, अमोनियम क्लोराईड, ऑप्शन नंबर बी याचं बरोबर उत्तर आहे की जो अमोनियम क्लोराईड असतो ना, अमोनियम क्लोराईड आपण झिंक ड्राय सेल मध्ये वापरत असतो ऍज अ इलेक्ट्रोलाइट म्हणून. इलेक्ट्रोलाइट असतो बॅटरीमध्ये, एनोड असतो, कॅथोड असतो. मग इलेक्ट्रोलाइट म्हणून आपण काय वापरणार, अमोनियम क्लोराईड. बरोबर. नंतर बघा, विच इफेक्ट कॉज द पासिंग इलेक्ट्रिक करंट इन अ लिक्विड. त्यांचं म्हणणं काय, जर समजा बघा इलेक्ट्रिक करंट, काय इलेक्ट्रिक करंट, तुम्ही काय केलं, इलेक्ट्रिक करंट आहे तो, करंटचे नाही का वेगवेगळे नाही का इफेक्ट असतात. आता एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, जर समजा तुम्ही करंट नाही का एखाद्या कंडक्टर मधनं पास केला तर तिथं हीट इफेक्ट तयार होतो. कोणता इफेक्ट तयार होतो, हीट इफेक्ट तयार होतो. यालाच आपण जूल्स लॉ वगैरे जो बघतो ना तो होतो. म्हणजे करंटमुळे वेगवेगळे इफेक्ट होतात. हा पहिला हीट इफेक्ट असतो. करंटमुळे एक मॅग्नेटिक इफेक्ट तयार होतो. कोणता इफेक्ट तयार होतो, मॅग्नेटिक इफेक्ट. म्हणजे बघा फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन सांगितलं, म्हणजे करंट पास केल्यानंतर एखाद्या तिथून तुम्ही काय मॅग्नेटिक फील्ड तयार करू शकता. याला आपण फॅरेडेज लॉ बघितला आपण. नंतर करंट पास केल्यामुळेच बघा अजून नाही का, ज्यावेळेस करंट पास केल्यामुळे तुम्हाला मेकॅनिकल एनर्जी सुद्धा भेटते. याचं एक्झाम्पल झालं तुमची मोटर. म्हणजे तुम्ही करंट देता आणि करंटमुळे तुम्हाला मेकॅनिकल एनर्जी भेटते, हे झालं मेकॅनिकल इफेक्ट.
ह्या झाला हीट इफेक्ट. ज्यावेळेस तुम्हाला करंट मधून हीट भेटत असेल, म्हणजे इनपुटला आपण करंट देते आणि आउटपुटला वेगवेगळ्या गोष्टी घेतो. तसंच जर का तुम्ही करंट इनपुटला दिला, इनपुट एखाद्या लिक्विड मधून जर का करंट पास केला, तर तिथं नाही का त्याच्यापासून तुम्हाला केमिकल इफेक्ट भेटतो. कोणता इफेक्ट भेटतो? केमिकल इफेक्ट भेटत असतो. म्हणजे कधी हा इफेक्ट केव्हा भेटतो? ज्या वेळेस तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर लिक्विड मधनं, आयोनाइज लिक्विड असतं, आयोनाइज लिक्विड म्हणजे पार्टिशन म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये डिवाइड होऊ शकतो, अशा लिक्विड मध्ये ज्यावेळेस तुम्ही करंट पास करता, तिथं जो इफेक्ट तयार होतो त्याला आपण केमिकल इफेक्ट म्हणत असतो. आणि यांनी तर विचारलं की द्रव्यामधून विद्युत गेल्याने कोणता परिणाम होतो, तर इथं जो परिणाम होतो याला आपण केमिकल इफेक्ट असं म्हणत असतो. आता बघा, याच्यातला हिटिंग इफेक्टही सांगितला, लाइटिंग इफेक्टही सांगितला, लाइटिंग नाही सांगितलं. लाइटिंग इफेक्ट म्हणजे काय? करंट दिल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला ऊर्जा भेटते, जसं की आपली घरची ट्यूबलाइट आहे, एलईडी आहे, म्हणजे तिथं तुम्ही सप्लाय देता, इलेक्ट्रिक सप्लाय, आणि सप्लाय दिल्यानंतर तुम्ही ऍज अ आउटपुटला लाईट घेता, तर तिथं लाईट इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. मग आणि मॅग्नेटिक इफेक्ट मी सांगितलं, फॅरेडेज लॉ, जिथं करंट दिल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड आउटपुटला भेटते, त्याला आपण मॅग्नेटिक इफेक्ट म्हणत असतो. अशा पद्धतीनं ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 11 बघा, विच मटेरियल यूज टू मेक द निगेटिव्ह प्लेट्स इन अ लीड ऍसिड बॅटरी. बघा, आता लीड ऍसिड बॅटरी म्हणतात, आणि लीड ऍसिड बॅटरीमध्ये काय निगेटिव्ह प्लेट्स बनवण्यासाठी कोणती सामग्री वापरली जाते? आता निगेटिव्ह प्लेट्स बनवण्यासाठी मी काय म्हणलं, एनोड कॅथोड, निगेटिव्ह प्लेट्स बनवायची आपल्याला. जर लीड ऍसिड सेड मध्ये निगेटिव्ह प्लेट बघा, हा लीड ऍसिड सेड असतो, इथे H2SO4 ज्याला म्हणतो आपण, H2SO4 आपण ऍज अ इलेक्ट्रोलाइट वापरतो. नंतर PbO काय लीड परऑक्साईड वगैरे काहीतरी नाही का एनोड म्हणून वापरतो. आणि जो लीड असतो ना, तो लीड आपण निगेटिव्ह प्लेट बनवण्यासाठी वापरतो. मग आता नेमका लीड कोणता वापरतो? ऑप्शन मध्ये बघा, लीड ऑक्साईड आहे, लीड ऑक्साईड, लीड डायऑक्साईड, नंतर काय स्पंज लीड, लीड परऑक्साईड आणि लीड सल्फाईड. तर जो लीड डायऑक्साईड आहे ना, तो वापरतो आपण एनोडसाठी. मग कॅथोडसाठी वापरतो ना, जो स्पंज लीड असतो, ज्याला आपण स्पंज लीड म्हणतो, तो स्पंज लीड आपण कशासाठी वापरत असतो? कॅथोड किंवा आपल्या ज्याला म्हणू आपण निगेटिव्ह प्लेट बनवण्यासाठी वापरत असतो लीड ऍसिड सेल मध्ये. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 12 काय म्हणतो, विच टेक्निक इज यूज टू कंट्रोल द करोजन ऑफ अ मेटल. म्हणजे बघा, धातूच्या पृष्ठभागावरील गंज नियंत्रण करण्यासाठी कोणते तंत्र वापरले जाते? आता जर काय म्हणते गंज लागणे म्हणजे काय, तुम्ही बघितलं असेल, जर एखादा मेटल तुम्ही जास्त वेळेसाठी ऑक्सिजन मध्ये ठेवला, तर ऑक्सिडेशन होतं. आणि जर समजा रॉ फॉर्म मध्ये त्याच्यावरती कशाची कोटिंग नसेल केलेली, तर काय होतं माहिती का, ऑक्सिडेशन झाल्यामुळे काय होतं, तो गंजतो. गंजल्यामुळे तुम्हाला माहिती आहे त्याच्या म्हणजे तो जसा बघा लाल लाल थर त्याच्यावर तयार होतो आणि तो डॅमेज होतो. मग हे न होण्यासाठी बघा, ज्या मोठमोठ्या शिप वगैरे असतात किंवा मोठमोठे जेही बाहेर आपण इक्विपमेंट, ज्या लोखंडी गोष्टी आपण बाहेर ठेवतो, त्याच्यावरती बघा आपल्याकडे जर जंग लागून आपण काय करतो, कलर मारतो. मग आता प्रत्येक गोष्टीवरती कलर मारणं पॉसिबल नसतं. तर काहीच्या म्हणजे जिथं ज्या ठिकाणी समजा चांगल्या कंपनीत वगैरे जिथं कलर मारणं पॉसिबल नाही, ज्या चांगल्या ठिकाणी आपल्याला त्याचा वापर करायचा आहे, त्या ठिकाणी आपण इलेक्ट्रोलिसिस करत असतो. म्हणजे इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय, की बाबा काय करतो आपण, एक म्हणजे जे बॅटरी मी तुम्हाला सांगितलं, जसं इलेक्ट्रोप्लेटिंग असतं बघा, की एखाद्या धातूवरती जर समजा तुम्हाला काय तुमच्याकडे समजा काय माहिती का, लोखंड आहे, आणि लोखंड तुम्ही बघितलं असेल बघा, चेन असतात आपल्या गोल्ड प्लेटेड वगैरे चेन म्हणतो, की ही चेन जरी सोन्याची नसली त्याच्यावरती परत आपण सोन्याची परत लावलेली आहे, मग त्याच्या कलर मारणं तर पॉसिबल नसतं, कारण सोन्याचा कलर मला तो निघू शकतो. म्हणजे मला इलेक्ट्रोप्लेटिंग करतो. म्हणजे इलेक्ट्रोप्लेटिंग करणं म्हणजे काय, एखाद्या धातूवरती दुसऱ्या धातूचा थर चढवणे. मग ही प्लेटिंग कशासाठी करतो, जर धातूचा थर चढवायचा असेल तर. पण जर तुम्हाला करोजनसाठी प्रोटेक्शन करायचं असेल, तर कॅथोडिक प्रोटेक्शन आपण ज्याला म्हणतो, ज्याला काय म्हणतो बघा, ज्यावेळेस तुम्ही काय करत असता, त्या बॅटरीचा जो कॅथोड आहे ना, कॅथोडचे म्हणजे एनोडचे कॅथोडचे चार्ज काय करता, त्या मेटलवरती काय करता, चढवता. तर त्याला आपण कॅथोडिक प्रोटेक्शन म्हणतो. आणि कॅथोडिक प्रोटेक्शन आपण कशासाठी वापरतो, तर आपण वापरत असतो गंज नियंत्रण करण्यासाठी. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर होतं बघा, काय आहे, कॅथोडिक प्रोटेक्शन ऑप्शन नंबर बी आहे. मग बघा, अजून आपण गंज नियंत्रण करण्यासाठी बघा, धातूवर रंग, प्लास्टिकची पावडर थर देऊन त्याला नियंत्रण करतो. जो जंग नियंत्रण करायचा असला, गॅल्वनायझेशन करतो, म्हणजे त्याच्यावरती मी तुम्हाला सांगितलं एखाद्या झिंकचा वगैरे काय थर चढवतो. आणि काय गंजरोधक रसायने वापरतो, तेच कलर वगैरे वापरणं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, जो जंग लागणार आहे तो नियंत्रण करू शकता. क्वेश्चन नंबर 13 बघा, विच सेल इज मोस्ट ऑफ्टन यूज इन अ डिजिटल वॉच. आता बघा, इथे यांनी काय दिलं, डिजिटल वॉच मध्ये कोणता सेल वापरतात. आता डिजिटल वॉच म्हणजे जे आपण ही स्मार्ट वॉच वापरतो ती नाही बरं का. बघा, जुन्या काळात ज्या लहान मुलांकडे वगैरे वॉच राहायची, त्याच्यावर तुम्ही नाही का तो डिजिटल डिस्प्ले राहायचा आणि त्याच्यावरती बटन दाबले लाईट वगैरे लागायची, त्या ज्या डिजिटल वॉच ना त्यावाल्या, हे जे आपल्या आत्ताच्या नॉर्मली आपण वापरतो स्मार्ट वॉच वापरतो, स्मार्ट वॉच मध्ये बॅटरी वापरली जाते, कारण आपण रिचार्ज करतो ना. तर मग जी डिजिटल वॉच होती, बघा त्या डिजिटल वॉच मध्ये सेल राहायचा एक बारकूसा. जर का तुम्ही खेळणे जरी खेळले असतील लहानपणी, तो मोबाईल बघितला असेल खेळण्यातला, किंवा जर लहानपणी वेगवेगळ्या प्रकारचे जर खेळणे खेळले असतील, तर त्याच्यामध्ये काय तो असा एक चपटावाला सेल राहायचा. तर तो सेल आपण त्या डिजिटल वॉच मध्ये वापरतो, आणि तो सेल गेला की आपल्याला काय रिप्लेस करावा लागायचा. मग त्यांनी काय त्या सेलचं नाव काय, तर त्या सेलला नाही का आपण मर्क्युरी सेल म्हणत असतो. आणि हा जो सेल असतो ना, हा मर्क्युरी सेल आपण नाही का वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्यामध्ये जी डिजिटल वॉच होती त्या डिजिटल वॉच मध्ये वापरल्या जातो. आता हे कन्फ्युजन नको, ही आपण वापरतो ती स्मार्ट वॉच, आणि जी ती खेळण्यातली जी काही लहान लेकरांची किंवा जो वॉच वापरत होतो आपण, ज्याचे डिजिटल मध्ये आकडे दिसायचे, त्याला आपण काय म्हणतो, डिजिटल वॉच म्हणतो. तुम्ही हा असा सेल बघितला असेल बघा, ह्या जो बटन सेल आपण बटन सेल पण म्हणतात तुम्हाला दुकानमध्ये गेल्यावर, तर याला काय म्हणत असतो माहितीये का, मर्क्युरी सेल आपण म्हणत असतो.
नंतर बघा क्वेश्चन नंबर 14 काय म्हणतो, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ वन सेल कनेक्टेड विथ रिव्हर्स पोलॅरिटी इन अ पॅरलल कॉम्बिनेशन. म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन ज्यावेळेस तुम्ही वापरता, आता बघा काय सांगितलं, वन सेल इज कनेक्टेड इन रिव्हर्स पोलॅरिटी. आता काय केलं, नंबर ऑफ सेल आहेत आपले, आपण काय केलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणजे हा एक सेल होता, मी याला मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणी केलं बघा, जी उभी जाणी जास्त असते त्याला आपण पॉझिटिव्ह म्हणतो, जी लहान वाली असते त्याला निगेटिव्ह म्हणतो. मग काय करतो आपण, ज्यावेळेस आपण या सेलला पॅरलल मध्ये कनेक्ट करतो ना, असे नंबर ऑफ सेल आपण समजा पॅरलल मध्ये कनेक्ट केले, तर काय होतं, ज्या डायरेक्शन आहे पॉझिटिव्ह म्हणजे करंट असं पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, समजा आपण करंट जाणार आपला पॉझिटिव्ह निगेटिव्ह फ्लो होणार. मग आता समजा तुम्ही काय केलं, एक सेल याला कनेक्ट केला आणि जो रिव्हर्स पोलॅरिटी मध्ये कनेक्ट केला. रिव्हर्स म्हणजे काय, की पॉझिटिव्ह इकडं बघा सगळ्याची पोलॅरिटी बघा पॉझिटिव्ह या साईडला आहे, तर इथं तुम्ही काय केलं, या साईडला निगेटिव्ह कनेक्ट केला आणि या साईडला पॉझिटिव्ह कनेक्ट केला. याचा काय होणार, ज्यावेळेस हा सेल इकडे येणार बघा, इथून हा करंट येणार नाही, हा करंट इकडे राहणार आणि हा इथून बघा हा करंट आणि इकडे करंट जाणार, म्हणजे इथं शॉर्ट सर्किटची कंडिशन तयार होणार. आणि ज्या वेळेस तुम्ही दोन सेम व्हॅल्यूचे म्हणजे काय जे कॅपॅसिटी आपलं सेल आहे त्या सेलला जर का अपोजिट पोलॅरिटीनं कनेक्ट केलं तर काय होत असतं, विल गेट शॉर्ट सर्किटेड, म्हणजे तिथं काय होणार, शॉर्ट सर्किट होणार त्या बॅटरीचं. नंतर बघा ऑप्शन नंबर 15, क्वेश्चन नंबर 15 म्हणतो, व्हॉट इज द फंक्शन ऑफ फाईन सिलेक्टर स्विच इन अ बॅटरी चार्जर. बॅटरी चार्जर मध्ये जे फाईन सिलेक्टर स्विच असतं, आता पहिली गोष्ट म्हणजे बघा याच्या नावात ते सिलेक्टर स्विच आहे. कोणतं स्विच, आपलं सिलेक्टर स्विच आहे. बॅटरी चार्जिंग मध्ये जे सिलेक्टर स्विच वापरलं जातं, फाईन सिलेक्टर स्विच, त्याचा काम काय असं म्हणते. पहिली गोष्ट बघा, सिलेक्टर स्विच म्हणजे काय असतं, जर नंबर ऑफ मल्टिपल गोष्ट, समजा इथं एक लिहिलं, इथं दोन आहे, इथं तीन आहे आणि इथं चार आहे, जर त्याच्यात बघा मल्टिपल टॅप असतील, म्हणजे तुम्ही काय करणार, एक वरती फिरलं 1 2 3 4, म्हणजे नंबर सिलेक्ट करण्यासाठी जर का तुमच्याकडे ऑप्शन असेल त्याला आपण सिलेक्टर स्विच म्हणतो. जर तुम्ही बॅटरी चार्जर जर बघितलं असेल, जर तुम्ही प्रॅक्टिकल केलं सर्वांनी, प्रॅक्टिकलमध्ये बॅटरी चार्जर असतं, त्या बॅटरी चार्जरवरती करंटची रेट सिलेक्ट करण्यासाठी नाही का सिलेक्टर स्विच दिलेलं असतं. मग जे फाईन सिलेक्टर स्विच असतं ना, तर फाईन सिलेक्टर स्विच त्यांनी कशासाठी वापरलं जातं बॅटरी चार्जरमध्ये, तर ते वापरलं जातं बघा, तुम्हाला त्या बॅटरीची करंट अँपियर आवरची किती, म्हणजे करंट रेटिंग सिलेक्ट करण्यासाठी किंवा करंट किती अँपियर करंटने त्या बॅटरीला चार्ज करायचं आहे हे सिलेक्ट करण्यासाठी आपण फाईन सिलेक्टर स्विच वापरत असतो. म्हणजे बघा सिलेक्शन ऑफ करंट रेटिंग, ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं काय राहणार, बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 16, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ आउटपुट पॉवर विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. त्यांनी काय विचारलं, आउटपुट पॉवर विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर इन अ सोलर सेल. आता सोलर सेल म्हणजे आपली आपला सोलर सेलला म्हणजे काय की आपलं जे सोलर पॉवर प्लांट आहे त्याला म्हणू आपण. म्हणजे त्यांचं म्हणणं काय की सोलर सेलचा टेम्परेचर सोबत काय कनेक्शन आहे. आता लक्षात राहू द्या, तुम्ही जर बघितलं असेल, समजा एकदम सकाळी टेम्परेचर कमी असतं म्हणजे सूर्यप्रकाश कमी असतो, त्यावेळेस तुमची जी पॉवर असते सोलर सेलची पॉवर सोबत विचारलं ना त्यांनी, पॉवरचं ती पॉवर असते, ती पॉवर कमी जनरेट होते. आणि जसं जसं टेम्परेचर वाढतं तसं तसं काय होतं, तुमची पॉवर जास्त जनरेट होऊन जाते. पण लक्षात राहू द्या की टेम्परेचर वाढलं की प्रत्येक वेळेस पॉवर वाढत नाही. आता का वाढत नाही, म्हणजे वाढते बघा, एका लिमिट पर्यंत वाढते, पण बघा तुम्ही 12 नंतर 13 नंतर जेवढी त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी, एकदा त्याला हिट झालं त्याच्यानंतर कितीही टेम्परेचर जरी वाढत गेलं तरी पॉवर वाढणार आहे का, नाही वाढणार. मग त्यांनी विचारलं की पॉवरचं आणि टेम्परेचरचं काय कनेक्शन आहे. तसं पाहिलं तर टेम्परेचर आणि पॉवर एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जर का टेम्परेचर वाढलं तर पॉवर वाढणार, म्हणजे टेम्परेचर वाढलं तर पॉवर वाढणार, टेम्परेचर कमी झालं तर पॉवर कमी होणार. पण आता इथं बघा, इथं दोन ऑप्शन बघा, नो चेंज नो इफेक्ट होतो, डिक्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर का नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं काय की पॉवर डिक्रीज होते ज्यावेळेस टेम्परेचर होतं, टेम्परेचर वाढल्यावर आपली पॉवर वाढणार आहे. मग दोन ऑप्शन मध्ये आपण कन्फ्युज होतो बघा, इन्क्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर, इन्क्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर, आणि त्याच्यानंतर बघा डिक्रीज विथ डिक्रीज इन टेम्परेचर. मग याच्यापैकी सिलेक्ट कोणतं करायचं बघा. तसं इन्क्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर पण बरोबर आहे आणि डिक्रीज विथ डिक्रीज इन टेम्परेचर पण बरोबर. म्हणजे टेम्परेचर वाढलं की पॉवर वाढणार, टेम्परेचर कमी झालं की पॉवर कमी होणार. पण मी तुम्हाला सांगितलं की टेम्परेचरची लिमिट असते, मग त्यामुळे आपण सिलेक्ट करताना नेहमीनुसार बरोबर उत्तर आहे बघा, डिक्रीज इन टेम्परेचर. म्हणजे ज्यावेळेस तुमचं टेम्परेचर कमी होणार त्यावेळेस पॉवर जे तुमची जनरेट होणार आहे सोलर पॉवर प्लांट कडनं ती काय होणार आहे, कमी होणार आहे, असं नेहमी म्हणते. आणि ते बरोबर पण आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे असतं, पण मोस्ट अॅक्युरेट काय याच्यामध्ये ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. नंतर बघा, व्हॉट इज द पर्पज ऑफ हायड्रोमीटर यूज इन अ ड्युरिंग चार्जिंग ऑफ बॅटरी. हायड्रोमीटर नावाचा एक डिव्हाइस असतो, तुम्ही बघितलं असेल बघा, ते ट्यूब सारखं असं वरतून नाही का, त्याला आपण व्हॅक्यूम सारखं क्रिएट करतो, म्हणजे तो स्पंज दाबतो आणि नंतर ज्यावेळेस आपण बॅटरीचं पाणी बॅटरीची लेवल पॅनाची लेवल वगैरे चेक करायसाठी किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते ना, त्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी त्या लिक्विडची इलेक्ट्रोलाइट जो असतो ना, त्या इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी चेक करण्यासाठी आपण तो डिव्हाइस वापरत असतो. मग त्यांनी तेच वेळेला की हायड्रोमीटरचं नेमकं काय काम आहे, डिटरमाइन द अँपियर आवर कॅपॅसिटी नाही, असेच द बॅटरी व्होल्टेज लेवलसाठी आपण व्होल्टमीटर वगैरे वापरतो, ते वापरणार नाही. असेच द डिस्चार्ज ऑफ बॅटरीचा डिस्चार्ज पातळीचे मूल्यांकन करायसाठी नाही. डिटरमाइन द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट, म्हणजे जोही इलेक्ट्रोलाइट आपण त्या बॅटरीमध्ये वापरतो, जो इलेक्ट्रोलाइट म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये वापरला, त्या लिक्विड फॉर्मचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करत असतो, जो हायड्रोमीटर आहे तो वापरत असतो. बघा क्वेश्चन नंबर 18, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फॅराडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. फॅराडेचा इलेक्ट्रोलिसिसचा पहिला लॉ काय म्हणतो हे मी याच्या आधी तुम्हाला नाही का सांगितलेलं आहे, याचा ऑप्शन तुम्ही मला कमेंट करूनच सांगा.
नंतर बघा क्वेश्चन नंबर 19 व्हॉट इज द यूज ऑफ इलेक्ट्रोलाइट इन अ लीड ऍसिड बॅटरी. त्यांनी काय विचारलं की लीड ऍसिड बॅटरीमध्ये जो इलेक्ट्रोलाइट वापरतो, इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय मी तुम्हाला आताच सांगितलं बघा. या दोन याच्यामध्ये बघा हे जे लिक्विड ठेवलेलं आहे, ज्याला आपण इथे बघा तुम्हाला इथे जर आता इथे दिसूनच राहिलं H2SO4 असतं. म्हणजे या लिक्विड हा लीड ऍसिड बॅटरीमध्ये कोणता वापरतो, तर याचं बघा H2SO4 म्हणजे काय असतं माहिती आहे का, डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. कोणतं असतं म्हणजे ऑप्शन नंबर डी या प्रश्न करणार. हे बघा हे पाठ करण्यासाठी हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं, हे HCl असतं, अमोनियम पोटॅशियम वगैरे नाही. सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे H2SO4 आणि डायल्यूट केलेला असतो म्हणजे डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. म्हणजे ऑप्शन नंबर डी काय या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 20 बघा, व्हॉट इज द टोटल व्होल्टेज ऑफ सर्किट. आता या क्वेश्चन जर का तुम्ही नीट बघितला ना, तर हे नाही का या सर्किटमध्ये नाही का सगळेच्या सगळे जे सेल आहेत ना, हे सगळे 1.5 व्होल्टचा एक सेल आहे आणि हे सगळेच्या सगळे 1.5 व्होल्टचे सेल नाही का एकमेकाला नाही का पॅरलल मध्ये कनेक्ट आहेत. आणि लक्षात राहू द्या पॅरलल सर्किटची प्रॉपर्टी असते. आता बहुतेक जण काय सर एवढे मोठे सेल पॅरलल मध्ये कनेक्ट, याचा अर्थ सगळे बघा 1 2 3 4 5 6 1.5 व्होल्ट सेल आहे म्हणजे 15 सेकंद म्हणजे 9 व्होल्ट व्हायला पाहिजे आणि ऑप्शन मध्ये 9 व्होल्ट आहे का, म्हणजे ऑप्शन मध्ये आहे 9 व्होल्ट. पण मला सांगा पॅरलल मध्ये काय असतं माहिती का, तुमचं जे व्होल्टेज असतं ना, व्होल्टेज कसं असतं सेम असतं. म्हणजे जर तुम्ही लक्षात राहू द्या पॅरलल मध्ये कितीही नंबर ऑफ सेल लावा, जे व्होल्टेज म्हणजे आता बघा पॅरलल मध्ये लावताना कधी सेम व्होल्टेजचे सेलच पॅरलल मध्ये लावा लागतात. मग व्होल्टेज काय राहतं सेम राहतं आणि जो बदलतो ना पॅरलल सर्किट मध्ये तो बदलतो करंट. म्हणजे बघा इथे तुम्हाला व्होल्टेज तर सेमच भेटणार आहे, प्रत्येक व्होल्टेज 1.5 व्होल्टच भेटणार, फक्त करंट बदलू शकतो. पण त्यांनी आपल्याला विचारलं कशाबद्दल, व्होल्टेज बद्दल, आणि व्होल्टेज हे पॅरलल मध्ये नेहमी काय राहतं सेम राहत असतं. त्याच्यामुळे या जो व्होल्टेज येणार ना ऑप्शन नंबर आहे म्हणजे 1.5 व्होल्टच या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. जर करंट असताना करंट बघा इथं करंट बदलणार म्हणजे प्रत्येक सेलमधून येणारा करंट हा ऍड होणार, केसीएलच्या नियमानुसार इथं काय ऍड होणार आणि करंट जास्त भेटणार व्होल्टेज कमी भेटणार. मग तुम्हाला जर व्होल्टेज वाढवायचं असेल तर काय करायचं, जर तुम्हाला म्हणजे कधी बघा जर हाच 1.5 व्होल्टचा असेल, समजा हा 1.5 व्होल्टचा असेल, एक पहिला इथं कनेक्ट केला, दुसरा असा कनेक्ट केला, परत तिसरा असा कनेक्ट केला आणि चौथा अजून एक कनेक्ट केला समजा 1.5 व्होल्टचा, आणि असं म्हटलं हा 1.5 व्होल्टचा आहे, हा पण 1.5चा आहे, हा पण 1.5चा आहे, हा पण 1.5चा आहे. त्यावेळेस काय झालं असतं ऍडिशन झाली असती 1.5 आणि 3 3 आणि 3 6 म्हणजे 6 व्होल्ट कधी झालं असतं यावेळेस झालं असतं ज्यावेळेस ते सिरीज मध्ये कनेक्ट केले असते. पण इथं पॅरलल मध्ये कनेक्ट आहे म्हणून याचं उत्तर नाही का ऍज इट इज येणार, कारण पॅरलल मध्ये व्होल्टेज सेम राहत असतं. जे उत्तर येणार 1.5 व्होल्ट आपलं. बघा अशा पद्धतीनं जे इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचे 7वं मॉड्यूल होतं ज्याला आपण सेल अँड बॅटरी म्हटलं, या सेल अँड बॅटरीला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केलं होतं. त्यापैकी पहिल्या पार्टचे जे 20 प्रश्न होते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेले. असेच यानंतरचे जे पुढचे 20 प्रश्न हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तोपर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. अशाच पद्धतीचे व्हिडिओ ही मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि अजूनही भविष्यात अपलोड करत राहील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचा काहीही डाऊट असेल तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तोपर्यंत आजचा व्हिडिओ इथेच संपला. धन्यवाद.